जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी नंबर 1 ठरलेले आपले युट्यूब चॅनल अर्थातच टिक्कर मराठी पोलीस भरती। तर या चॅनलवर मी शुभांगी सुकरे आज पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे। तर सर्वांना गुड आफ्टरनून। चला पटापट जॉईन व्हायचं प्रत्येकाने। मराठी व्याकरणाचं लेक्चर रोज दुपारी 3 वाजता असतं, तसंच आज सुद्धा 3 वाजताच लेक्चर आहे आणि इथून पुढेही नेहमी राहणार आहे। ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण पोलीस भरती परीक्षेमध्ये गेल्या 3 वर्षांमध्ये मराठी व्याकरणाचे जे प्रश्न विचारण्यात आले त्या सगळ्या प्रश्नांचा डिटेल मध्ये सराव या लेक्चर मध्ये आपण करत असतो। तर आजचं आपलं 39 नंबरचं सेशन आहे। ठीक आहे, तर प्रत्येकाने जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत आपलं हे लेक्चर शेअर करायचंय, जेणेकरून येणाऱ्या पोलीस भरतीसाठी हे जे काही लेक्चर आहे याचा फायदा सगळ्यांनाच झाला पाहिजे। ठीक आहे, सगळ्यांना गुड आफ्टरनून। शेअर करा, ज्यांना आवडते त्यांनी लाईक करायचंय आणि तुमचे मित्र मैत्रिणी तुम्हाला कमेंट मध्ये दिसत नाहीये तर ऑफकोर्स सेशन शेअर करायचंय। ठीक आहे, 39 नंबरचं आपलं सेशन आहे। आजचा आपला पहिला प्रश्न पाहूयात। ठीक आहे, चला काय आहे आजचा आपला पहिला प्रश्न। चलो पहिला प्रश्न दिसतोय आपल्याला, यावर्षी जे काही फोकस झालेले आहेत जिल्ह्यांच्या प्रश्नांवर, तर आपण जिल्ह्यांचे प्रश्न जर अभ्यासले तर तुम्हाला कळेल जास्तीत जास्त शब्दसंग्रहावर फोकस केलाय, जास्तीत जास्त प्रश्न शब्दसंग्रहावर विचारलेत आणि त्यातल्या त्यात नवनवीन समानार्थी म्हणी वाक्प्रचार विरुद्धार्थी शब्द हे सगळं जरा नवनवीन घेतलेलं आहे। ठीक आहे, तर यांचाही आपल्याला अभ्यास वाढवायचा आहे। चला पहिला प्रश्न आहे आपला, तुंदील या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता। तुंदील शब्दाचा समानार्थी शब्द काय येईल? तृप्ती, लठ्ठ, तूट आणि तुच्छ। तुंदील म्हणजे काय? तुंदील या शब्दाचा अर्थ काय? एकच मिनिट जरा उत्तर द्या, मी आलेच। चला काय येणार आहे बरोबर? तुंदील शब्दाचा कुठला शब्द समानार्थी आहे? द्या उत्तर, काय असेल बरोबर? ठीक आहे, ओबीएसचा पण प्रॉब्लेम होतोय थोडासा। काय येणार आहे? तुंदील। तुंदील म्हणजे लठ्ठ मनुष्य। पर्याय कुठला योग्य? पर्याय दुसरा योग्य। पुढचा प्रश्न, 10 घरची धुणी भांडी करून संसार करणाऱ्या आशाबाईचा सॉरी तरुण मुलगा मात्र कायम लोळत पडलेला असतो, म्हणतात ना? काय येईल? आईजीच्या जीवावर बाईजी उदार, खायला काळ भुईला भार, बाप से बेटा सवाई, संग तसा रंग। काय येणार आहे? 10 घरची धुणी भांडी करून संसार करते ती बाई आणि त्या बाईचा मुलगा परिस्थितीला न जाणता किंवा आईला कुठल्याही गोष्टीमध्ये मदत न करता घरात झोपून राहिलेला असतो। असंही नाही की भरतीची तयारी करतोय, चला बाबा लायब्ररीत असतो दिवसभर, घरी आईला कामाला मदत करत नाही, 4 पैशाची मदत करत नाही, पण पुढे त्याचं स्वप्न पूर्ण होईल, आईचंही स्वप्न पूर्ण होईल असंही काही नाहीये ना याच्यामध्ये। तो डायरेक्ट काय करतोय? लोळत पडलाय, त्याच्या कशाचीच त्याला फिकीर नाहीये। त्याची आई कमवती, त्याला 3 टायमाचं खायला देते, म्हणजे काय झालंय त्याचं खायला काळ भुईला भार झालेला आहे। ठीक आहे, म्हणजे असो नसो त्याचा काहीच फरक पडत नाही, त्याच्या आईला काही मदत होत नाही किंवा काहीच नाही। असं आपण नाहीये, भले तुम्ही लायब्ररीत अभ्यास करता, भले आता तुम्ही आई वडिलांना काही मदत नाही करत आहे कुठलीच, पण भविष्यात एकदा का तुमचं स्वप्न पूर्ण झालं, ते स्वप्न फक्त तुमचं नसून त्यांचं सुद्धा असतं। ठीक आहे, त्यामुळे भरपूर अभ्यास करा, भरपूर मेहनत घ्या। चला
पुढचा प्रश्न, मी दुकानात गेलो या वाक्यातील दुकान या शब्दाचे सामान्य रूप यापैकी कोणते? दुकान शब्दाचे सामान्य रूप कुठलं आहे? दुकानात, दुकानात, दुकान आणि यापैकी नाही. तर एक अनाउन्समेंट करायची आहे, 2 मिनिटं प्रत्येकाने लक्ष द्यायचंय. याचं उत्तर द्या, मग मी सांगते. ठीक आहे. मी दुकानात गेलो या वाक्यातील दुकान या शब्दाचं सामान्य रूप कुठलं आहे? तर दुकान हा आहे मूळ शब्द. ठीक आहे. दुकान हा शब्द वाक्यात वापरलाय, त्याला प्रत्यय लागलाय. प्रत्यय लागल्यानंतर दुकान या शब्दामध्ये काय बदल झालेला आहे? दुकाना झालेला आहे. त्याच्यामुळे अकारांताचं सामान्य रूप काय झालंय? आकारांत झालेला आहे. म्हणून पर्याय दुसरा योग्य. कधी कधी हा शब्द नसतो, डायरेक्ट दुकानात शब्द असतो, तर तेव्हा हाच शब्द आपल्याला बरोबर द्यायचा आहे. पण प्रत्ययासहित जो शब्द असतो तो कधीच सामान्य रूप दाखवत नाही, हे लक्षात ठेवायचंय. तेव्हा कधी कधी दोघंही असतात, मग अशा वेळी आपल्या मूळ शब्दाचीच निवड करायची की त्याच्यामध्ये काय बदल झालाय. हा नसेल तेव्हा मात्र याची निवड करायची. आता येऊया अनाउन्समेंटवर. तर खूप दिवस झाले आपण सगळे त्रस्त आहोत. कशासाठी? भरतीसाठी तर आहोतच, पण आपला अभ्यास पूर्ण होतोय तो टिक्कर मराठी युट्यूब चॅनलवर. परिपूर्ण अभ्यास सगळ्या विषयांचा. त्यातल्या त्यात सध्या टिक्कर मराठीवर ओबीएसचा प्रॉब्लेम होतोय मध्ये मध्ये, किंवा आपला कॅमेरा मध्ये मध्ये साथ सोडतोय नाही का. त्यामुळे आजपासून आपण रेकॉर्डिंग लेक्चर अपलोड करतोय. 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस किंवा एका दिवसातही कॅमेरा ठीक होऊ शकतो. जोपर्यंत कॅमेरा ठीक होत नाही, आपल्याकडे 2 कॅमेरा आहेत, तर एका कॅमेरा आपण काम चालून घेणार आहोत. युट्यूब आणि पेड बॅच असं मॅनेज करून आपण तुमच्यासाठी युट्यूबला रेकॉर्डिंग व्हिडिओ 15-15, 20-20 मिनिटाचे अपलोड करणार आहोत रेकॉर्ड करून. कारण आता भरती कधीही निघेल, आयत्या वेळी मुलांची साथ सोडली असं नको व्हायला. म्हणून कॅमेरा ठीक होईपर्यंत आपल्या सगळ्या विषयांचे लेक्चर तुम्हाला रेकॉर्डिंग स्वरूपात भेटणार आहे, याची सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे. जेव्हा कॅमेरा नीट होऊन येईल, लगेच आपण वापस येणार आहोत लाईव्ह मध्ये, एकदम जोश मध्ये. तेव्हा मग कॅमेरा, तुम्ही, आम्ही सगळे एकमेकांच्या सोबत असणार. ठीक आहे. पण तोपर्यंत आपलं हे जे काही रेकॉर्डिंग लेक्चर आहे व्यवस्थित बघा. असं नाही की मॅडम किंवा सर आम्हाला लाईव्ह स्वरूपात बघत नाही, आमचे चॅट बघत नाहीये, तर आम्ही उत्तर देणार नाही, प्रश्न बघणार नाही, काय नाही, फक्त एकमेकांशी गप्पा मारू. अजिबात असं करायचं नाहीये. आपल्या कमेंट वरून कळतं की आपलं पुढचं ध्येय काय. त्यामुळे जरा विचार करून कमेंट करत चला. आम्ही भले रेकॉर्डिंग स्वरूपात लेक्चर अपलोड करत असू, पण आम्ही तुमच्या कमेंटवर बारीक लक्ष ठेवून असणार आहे, लक्षात घ्या. कदाचित तुम्ही ज्यावेळी लेक्चर बघता त्यावेळी आम्ही सुद्धा तुमच्या सोबत कमेंटमध्ये असू. बघा बरं का. ठीक आहे. चला जाऊयात पुढच्या प्रश्नावर. पुढचा प्रश्न बघण्याच्या आधी बघा, मुंबई पोलीस भरती लवकरच डेट फिक्स होईल. त्यासाठी सगळ्या विद्यार्थी मित्रांचा अभ्यास व्यवस्थित व्हावा, ज्यांचा अभ्यास झाला त्यांची रिव्हिजन चांगली व्हावी, यासाठी टिक्कर मराठीने 10 प्रश्नपत्रिका संच बनवलेले आहेत. 10 पेपर फक्त 49 रुपयाला आहे. ज्यांना ज्यांना पाहिजे, ऑफिस नंबर आहे आपला, ऑफिस नंबरवर काय करायचंय, कॉल करा आणि टेस्ट घेऊन टाका. 10 पेपर. चला पुढचा प्रश्न आहे आपला, खालील सामासिक शब्दाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. प्रतिवर्षी हा शब्द आहे. प्रतिवर्षी सामासिक शब्दाचा प्रकार कुठला? तत्पुरुष समास, द्वंद्व समास, अव्ययीभाव समास, द्विगु समास. काय येईल बरोबर? प्रतिवर्षी या शब्दाचा विग्रह काय होतो? प्रत्येक वर्षी. आ, यथा, प्रति हे संस्कृत उपसर्ग लागून तयार झालेला शब्द आहेत. ओके. पहिलं पद प्रधान म्हणून हा आहे आपला अव्ययीभाव समास. पर्याय तिसरा योग्य. जेव्हा आपण लाईव्ह स्वरूपात येऊ तेव्हा कॅमेराचा अजिबात प्रॉब्लेम नसणार आहे, कारण तुम्हालाही अडथळा येतो, आम्हालाही अडथळा येतो शिकवताना. ठीक आहे. त्यामुळे आपले हे जे काही रेकॉर्डिंग लेक्चर आपण इथून पुढे आजपासून अपलोड करतोय, तर याला साथ द्या आणि तुमचा अभ्यास थांबवू नका. रेकॉर्डिंग का होईना अभ्यास करा. अभ्यास गरजेचा आहे, लाईव्ह असो रेकॉर्डिंग असो. काय? चला पुढचा प्रश्न आहे आपला, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? अमृताहुनी गोड नाम तुझे देवा अपणहुती अलंकार, व्यतिरेक, श्लेष का चेतना गुणोक्ती अलंकार? काय येईल बरोबर? कुठला पर्याय योग्य? अमृताहुन गोड नाम तुझे देवा, देवाचं नामस्मरण हे अमृतापेक्षाही गोड आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे काय केलेलं आहे इथे? कुठल्या तरी गोष्टीचा अतिरेक केल्याचा बोध होतो. या जगात सगळ्यात गोड जे काय आहे असं म्हटलं तर आपल्या तोंडात कुठला शब्द येतो पहिला?
जे आपण कधी पिलेलो नाहीये पण गोड असतं असं म्हणतात. काय? अमृत. अमृत सगळ्यात गोड, पण त्याच्यापेक्षाही गोड देवाचं नामस्मरण आहे. प्रॅक्टिकली हे खरंही आहे. जे त्याच्या सानिध्यात आहेत त्यांना याचा अनुभव आहे सुद्धा. ठीक आहे. तर इथं काय केलेलं आहे? अतिरेक केलेला आहे. उपमेयापेक्षा उपमान श्रेष्ठ असतं प्रत्येक वेळी, पण इथं सांगितलेलं आहे की उपमानापेक्षा उपमेयच श्रेष्ठ आहे. असा अतिरेक केल्याचा बोध होतो तेव्हा कुठला अलंकार आहे? व्यतिरेक अलंकार होतो. पर्याय कुठला योग्य? पर्याय दुसरा योग्य. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. खालील समूहात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा. समूहात न बसणारा शब्द, 4 शब्द 4 पर्याय आपल्या समोर आहेत. समूहात न बसणारा म्हणजे 4पैकी 3 एकाच अर्थाचे आहेत, एक फक्त वेगळा आहे. पक्षी, मला वाटतं या टाईपचा प्रश्न काल झाला होता. पक्षी, खग, विहंग, नृप. पक्षी, खग, विहंग हे तीनही शब्द काय आहेत? पक्षी शब्दाचे समानार्थी आहेत. आणि नृप, नृप म्हणजे नृप हा शब्द राजा शब्दाचा समानार्थी झालेला आहे. पर्याय कुठला योग्य आला मग? विसंगत घटक ओळखायचा होता. पर्याय चौथाच योग्य. ज्यांना ज्यांना सेशन आवडतं एकदा सेशन लाईक करून घ्यायचंय पटकन. रेकॉर्डिंग तुमच्यासाठी बोर्ड चालत नाहीये तरी पण आपण कॅमेरा चालत नाही, मध्ये मध्ये बंद पडतोय तरी तुमचं लेक्चर थांबवलेलं नाही, अभ्यास थांबवलेला नाही. लेक्चर काय करायचंय? लाईक करायचंय, शेअर करायचंय. आपली निश्चय बॅच चालू आहे. 2500ची बॅच आहे. ऑफर आहे. 599 ला ही बॅच तुम्हाला भेटणार आहे. ज्यांना ज्यांना पाहिजे ऑफिस नंबरवर कॉल करायचा आहे. पुढचा प्रश्न आहे, मराठी भाषा लेखन नियमानुसार शुद्ध शब्द निवडा. शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे शुद्ध शब्द आध्यात्मिक, आध्यात्मिक, अध्यात्मिका, आध्यात्मिक. आध्यात्मिक म्हणतो का आध्यात्मिक म्हणतो? काय म्हणतो बघा बरं एकदा, काय येईल बरोबर? कुठला शब्द शुद्ध? लेखन नियमानुसार शुद्ध शब्द आपण काय म्हणतो? आध्यात्मिक. अध्यात्म म्हणतो त्याच्यापासून आध्यात्मिक शब्द तयार होतो. आ आणि त ला पहिली वेलांटी असते, मला पहिली वेलांटी मिक. ठीक आहे. पर्याय चौथा योग्य. जाऊयात पुढे. चंद्रमौळी घर या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. चंद्रमौळी घर म्हणजे काय? श्रीमंतांचे घर, देवाचे घर, गरीब माणसाचे घर, सजवलेले घर. चंद्रमौळी घर म्हणजेच काय? गरीब व्यक्तीचे घर. खूप वेळा झाला हा प्रश्न. यावर्षीही बऱ्याच जिल्ह्यांमध्ये हा प्रश्न विचारून झालेला आहे. पर्याय तिसरा योग्य. आपल्या रेकॉर्डिंग स्वरूपात लेक्चर अपलोड करतोय. याचा मागचा स्पष्ट उद्देश आहे की मुलांचा अभ्यास थांबायला नको. त्यामुळे सगळ्याच टीचरचे लेक्चर रेकॉर्डिंग स्वरूपात अपलोड होतील जोपर्यंत आपला कॅमेरा नीट होत नाही तोपर्यंत. ओके. तर अभ्यास प्रत्येकाने करायचा आहे. कमेंट बॉक्स मध्ये वायफळ गप्पा मारायच्या नाही, फक्त अभ्यासावरच फोकस करायचा आहे. चला पुढचा प्रश्न आहे आपला, तितिक्षा या शब्दासाठी योग्य शब्द समूह कोणता? तितिक्षा केलेले उपकार जाणणारा, केलेले उपकार न जाणणारा, हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण आणि जाणून घेण्याची इच्छा असणारा. बघा, केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ, केलेले उपकार न जाणणारा जो केलेले उपकार जाणत नाही कृतघ्न, हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण म्हणजे तितिक्षा आणि जाणून घेण्याची इच्छा असणारा जिज्ञासू. चारही पर्यायांची उत्तर दिलेली आहेत. अभी तो लाइक तो बनता ही है. काय? पर्याय तिसरा योग्य. पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी आपली जी काही निश्चय बॅच आहे, निश्चय बॅच 599 ला बॅच भेटतीये. ऍप मध्ये कुपन कोड ऍड करायचा आहे कॅपिटल मध्ये पोलीस, POLICE. ज्यांना पाहिजे पटापट ऍडमिशन घेऊन टाका. फी कमी आहे पण लाईव्ह लेक्चर ऑलरेडी चालू झाले, त्यामुळे जेवढं लवकर घ्याल तेवढं लवकर तुम्हाला तेवढं जास्त टॉपिक लाईव्ह मध्ये बघायला भेटतील. बाकी मग लाईव्ह झालेले टॉपिक नंतर तुम्हाला रेकॉर्डिंग स्वरूपात बघायला भेटेल जर उशिरा ऍडमिशन घेतलं तर. ठीक आहे. त्यामुळे ऑफिस नंबरवर कॉल करा. सगळे विषय लाईव्ह स्वरूपात बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत तुम्हाला या बॅच मध्ये शिकवले जात आहेत. पुढचा प्रश्न आहे आपला,
ज्या शब्दाच्या मूळ रूपात बदल होत नाही त्यास डॅश डॅश शब्द असे म्हणतात. ज्या शब्दाच्या मूळ रूपात बदल होत नाही, अविकारी, विकारी, उभयान्वयव्य आणि विशेष्य. काय येईल बरोबर? ज्या शब्दाच्या मूळ रूपात बदल होत नाही त्याला काय म्हणतो आपण? विशेष्य म्हणजेच काय रे? विशेष्य म्हणजे नाम. ज्या नामाबद्दल वाक्यात विशेष माहिती सांगणारा शब्द आलेला असतो त्या नामाला आपण विशेष्य म्हणतो. कन्फ्युज होऊ नका. सगळेच नाम हे विशेष्य असतात असं नाही. विशेषण असेल त्याच नामाला विशेष्य म्हणणार. ठीक आहे. अविकारी, विकारी आणि उभयान्वयव्य शब्दाच्या मूळ रूपात बदल होत नाही त्याला काय म्हणतो आपण? अविकारी जात असं म्हणतो. ठीक आहे. विकारी म्हणजे बदल होणे, अविकारी म्हणजे बदल न होणे. पर्याय कुठला योग्य आला? पर्याय पहिलाच योग्य. चला पुढे. पुढचा प्रश्न पाहूयात. खाली दिलेल्या शब्द समूहासाठी एक शब्द आपल्याला लिहायचा आहे. तिन्ही बाजूंना पाणी किंवा समुद्र असलेला प्रदेश जो असतो त्याला आपण काय म्हणतो? बेट, द्वीपकल्प, दोआब, त्रिभुज प्रदेश. ठीक आहे. तिन्ही बाजूंना पाणी आणि एका बाजूने जमिनीचा तुकडा जो असतो त्याला आपण काय म्हणतो? द्वीपकल्प असं म्हणतो. दुआब आणि द्वीपकल्प दोघांमध्ये फरक आहे. त्यामुळे इथं पर्याय कुठला योग्य? पर्याय दुसरा योग्य. तर आम्हाला टाइम ड्युरेशन लेक्चरचं 15 मिनिटच ठेवायला सांगितलं. ऑलरेडी 16.5 मिनिट झालेले आहेत. एक प्रश्न घेऊयात आणि थांबूयात. कारण काय, जेवढं जास्त आपण घेऊयात तेवढं काय होणार आहे? कॅमेऱ्यामध्ये बंद पडू शकतो. बाकीचे पण सगळ्या विषयांचे लेक्चर रेकॉर्डिंग करायचे आहेत आपल्याला. ओके. शेवटचा प्रश्न घेऊयात. लेक्चर लाईक करून घ्या, शेअर करून घ्या. पुढील वाक्यात कोणता प्रयोग आहे ते ओळखायचे आपल्याला. कविता पेरू खाते. कोणता प्रयोग आहे? सकर्मक कर्तरी, सकर्मक भावे, अकर्मक भावे, अकर्मक कर्तरी. कविता पेरू खाते. खाणारी कोण? कविता. कविता झाला कर्ता. खाल्ला तो काय? पेरू. पेरू झाला आपलं कर्म. कर्ता कर्म दोघांनाही प्रत्यय नाहीये म्हणजे सगळ्यात पहिले आपण कर्त्यापासून लिंग बदलायला सुरुवात करूया. लिंग वचनाप्रमाणे क्रियापद बदलतंय की नाही ते. ठीक आहे. कविताच्या जागी काय घेऊया रे आपण? कमलेश. कविताच्या जागी जर पुल्लिंगी शब्द कमलेश घेतला, कमलेश पेरू खाते होईल का? कमलेश पेरू खातो म्हणजे कर्त्याच्या लिंग वचन बदलाप्रमाणे क्रियापद बदलतंय आणि वाक्यात कर्म आलेलं आहे म्हणून अशा वाक्याला आपण काय म्हणणार? सकर्मक कर्तरी प्रयोग असं म्हणणार. पर्याय पहिलाच योग्य. तर टिक्कर मराठी ऍप प्रत्येकाने डाउनलोड करा. टेलिग्राम चॅनल आहे तो जॉईन करून घ्यायचा प्रत्येकाने. हे होते आजचे आपले प्रश्न. किती झाले माहित नाही, तुम्ही काउंट करा आणि किती बरोबर आले ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. टाइम ड्युरेशन अभावी आपण काय करत आहोत? लेक्चर इथे थांबवत आहोत. उद्यापासून रोज आपापल्या वेळेतच सगळ्या टीचरचे त्यांच्या वेळेतच लेक्चर अपलोड होतील. ठीक आहे. टेन्शन घेऊ नका, आम्ही तुमच्या सोबतच आहोत. जरी लाईव्ह मध्ये बोलणं झालं नाही, ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा तुम्हाला जर आमच्याशी काही बोलायचं असेल तर. जेवढं कॅमेरा ठीक होईपर्यंत आपण रेकॉर्डिंग अपलोड करत आहोत, त्याच्यानंतर आहोत पुन्हा तडाख्यात आपण जोश मध्ये एकदम स्टार्टिंग पासून कुठेही न अडखळता, कॅमेरा न अडखळता आपण मुंबईच्या हिशोबाने पुन्हा लेक्चर चालू करूयात. ओके. चलो बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद.